वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी एक कुशल प्रशासक इंजिनियर आज महापौर म्हणून लाभलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर, महापौर झालेला आहेत, कशा प्रकारे आपला विकासाचा अजेंडा असेल? विकासाचा अजेंडा हा जो आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे, आम्ही जे घोषणापत्र केलेलं आहे, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ज्या ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत, युवा आमचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी काही संकल्पना राबवलेल्या होत्या, त्या काही पूर्ण झाल्या आहेत, काही अपुऱ्या आहेत, काही प्रस्तावित आहेत. तर असे आमचे जे पण माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेतून काही योजना पुढे आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा योजना या प्रशासकीय राजवटीमध्ये पेंडिंग राहिलेल्या आहेत, अपुऱ्या राहिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या लवकरात लवकर पूर्ण करून या 1 वर्षामध्ये बहुसंख्य ज्या ज्या योजना आहेत त्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता तुम्ही पहिलं प्राधान्य कोणत्या समस्यांना देणार? आता शहरामध्ये आजची जी पहिली सभा महासभा झाली, यामध्ये काय विषय आले होते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या शहरामध्ये लोक स्टेशनच्या भोवती असलेला विळखा फेरीवाल्यांचा यांनी हैराण झालेले आहेत. तर तो प्रथम सुरू केलेला आहे. तुम्ही बघितलं असेल की सुरू केलेला, कोणावरही अन्याय न करता तो विळखा कसा दूर करता येईल तो सुरू केलेला आहे. पाण्याची जी समस्या होती त्यासंबंधी लगेच तत्काळ काही कारवाई करून पाण्याची योजना कार्यान्वित कशी करता येईल, लोकांना रीतसर पाणी कसं वेळेवर मिळेल यासाठी प्रयत्न आहेत. ऑटोमायझेशन पण करण्याचा आता प्रस्ताव आहे की वॉलमनच्या जे काही त्रुटी असतात किंवा त्यांच्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्या दूर करण्यासाठी ऑटोमेशन पद्धत देखील अंगीकारली जाईल. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असेल का जे प्रस्तावित ब्रिज होते, चालू असलेले ब्रिज आहेत, त्यासाठी देखील पाठपुरावा चालू आहे. मला सांगा, या ठिकाणी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, कसं बघता? याकडे नियोजन कसं करणार आहे? कचऱ्याच्यासाठी आम्ही सर्व आमच्या लोकप्रतिनिधींना सांगितलेलं आहे की दररोजची जी कर्तव्य आहेत, कचरा उचलणं, वाहतूक करणं, रोड वर झाडू मारणं, गटारं साफ करणं, औषध फवारणी करणं, फॉगिंग करणं, धूर फवारणी करणं वगैरे, या वेळेत जर होत नसतील तर तत्काळ तुम्ही महापालिकेच्या निदर्शनास आणावं, जेणेकरून त्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं अदा केली जाणार नाही. हे आम्ही जातीने यावेळी बघणार आहोत. मला सांगा, आपल्याकडे मल्टी स्पेशलिस्ट असं हॉस्पिटल नाही आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे? हॉस्पिटलसाठी तुम्ही बघितलं असेल का आपल्या युवा आमदारांनी एक 400 बेडचं हॉस्पिटल त्यावेळी प्रस्तावित केलेलं, त्यासाठी फंड देखील आला होता. तर ते जोरात कसं कार्यान्वित केलं जाईल त्यासाठी प्रयत्न आहेत. त्यानंतर विशेष छोटी छोटी आपली हॉस्पिटल्स आहेत. एक TBसाठी हॉस्पिटल नवीन वॉर्ड तयार करण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे, लहान मुलांसाठी आहे. डिलिव्हरी जवळपास 400च्या वरती डिलिव्हरीज या म्हणजे निम्म्या डिलिव्हरी या वसई तालुक्यातल्या या महापालिकेच्या रुग्णालयात होतात. तर त्या देखील कशा त्याच्यात सुधारणा केली जाणार आहे. अधिकाधिक डॉक्टर्स कसे आपल्याकडे वळतील महापालिकेच्या हॉस्पिटलकडे, हे देखील पाहणी चालू आहे. सर, यापूर्वी एक हाती सत्ता आपली होती, आता विरोधक म्हणून आहेत. तुम्ही आज विरोधकांना एक आवाहन केलं की तुम्ही विरोधी पक्षनेते नका हो, तुम्ही आरसा व्हा, काय सांगाल? नाही, असं काही नाही. याआधी देखील प्रत्येक वेळी विरोधक होतेच आणि एक चांगलं आहे का वसई तालुक्यामध्ये आतापर्यंत तरी विरोधक हे विरोधासाठी विरोध करणारे नव्हते, तर ते सहयोग करायचे. शेवटी शहराचा विकास आहे, त्यासाठी विरोध करणं उचित नाही. आणि मी आधी पण सांगितलेलं आहे, महासभेमध्ये देखील सांगितलेलं आहे की विरोधी पक्षनेता हेच नाव बदलायला पाहिजे, कारण त्यातच कुठे निगेटिव्हिटी आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे त्यांनी विरोधच करत, असं काही नाही. शहराचा विकास करण्यासाठी सोबत येऊन काम करणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यांना देखील आव्हान केलं आणि तसं त्यांनी त्याला प्रतिसाद देखील दिलेला आहे. सर, लोकांना काय आवाहन कराल? लोकांना कसं आश्वस्त करता आपण? लोकांना आव्हान म्हणजे हेच आहे की तुमच्या दृष्टीत चांगल्या वाईट ज्या गोष्टी पडतील त्या तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. आमचं तर सगळ्या लोकप्रतिनिधींचं त्यावर लक्ष असणार आहे, पण तुम्ही देखील त्यावर कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. लेट गो करता कामा नये, जाऊन दे आपलं काम नाही असं न करता ज्या चांगलं वाईट जे काय असेल ते नजरेस आणून देणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला त्यातून योग्य ती कामं करण्यासाठी त्याच्यात सुझाव असतील तुमच्या काही अडचणी असतील, सूचना असतील तर त्या मांडणं गरजेचं आहे.
या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा सजग व्हावं आणि त्यांनी ज्या आपल्या तक्रारी असतील त्या कुशल आमच्याकडे आणाव्या, त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास महापौर अजय पाटील यांनी दिला आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.